आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। नारळाच्या झाडांमुळे वीज वाहक तारा तुटल्या, शेतकऱ्याच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला। आमचे कोथळी वार्ताहर राहुल गुरव कळवतात की दानोळी रोड लगत असलेल्या गट क्रमांक 1532 मधील नारळाच्या झाडामुळे आज सकाळी वीज वाहक तार तुटल्याची घटना घडली। मात्र शेजारील शेतकरी पवन गुरव यांच्या सतर्कतेमुळे ही घटना वेळीच वीज वितरण कंपनीच्या निदर्शनास आणून देण्यात आली। त्यांनी तातडीने वीज वितरण कंपनीशी संपर्क साधून वीज पुरवठा बंद करण्याची विनंती केल्याने संभाव्य जीवितहानी टळली। गट क्रमांक 1532 मधील नारळाची झाडे वीज वाहक तारांच्या अगदी जवळ असल्याने यापूर्वीच या धोकादायक परिस्थितीकडे लक्ष वेधण्यात आले होते। वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता संबंधित झाडे काढणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले होते। दरम्यान आज सकाळी नारळाच्या झाडामुळे वीज वाहक तार तुटून खाली पडल्या ही बाब शेजारील शेतकरी पवन गुरव यांच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखून तातडीने वीज वितरण कंपनीला माहिती दिली। तसेच वीज पुरवठा बंद करण्याची विनंती केली। त्यामुळे तुटलेल्या तारांमधून वीज प्रवाह सुरू राहून शेतमजूर आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्यापूर्वीच वीज पुरवठा खंडित करण्यात आला आणि मोठा अनर्थ टळला। या प्रकरणी शेतमालक श्री राहुल गुरव यांच्याशी संपर्क साधला असता झाडे काढून घेण्यास आपली कोणतीही हरकत नसल्याचे त्यांनी सांगितले। मात्र सदर गटामध्ये हिस्सेदारी असल्याने व सदर झाडे हिस्सेदाराच्या ताब्यात असलेल्या जागेवर असल्याने इतर हिस्सेदारांची मान्यता आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। वीज वितरण कंपनीचे शेख वायरमन यांनी तातडीने वीज पुरवठा बंद करून तुटलेल्या तारा आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने जोडून आपल्या शेतकऱ्यांची विजेअभावी होणारी गैरसोय दूर करून वीज पुरवठा सुरळीत केला। याबद्दल परिसरातील शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करून महावितरणच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करण्यात आले। पवन गुरव यांच्या प्रसंगावधानामुळे आज संभाव्य जीवितहानी टळली। मात्र भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी वीज वितरण कंपनीने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे। वीज वाहक तारांजवळील धोकादायक झाडांबाबत यापूर्वीच सूचना देण्यात आली असतानाही प्रत्यक्ष दुर्घटना घडल्यानंतरच परिस्थिती गंभीर झाल्याचे दिसून आले। त्यामुळे वीज वितरण कंपनीने संबंधित शेतमालक व हिस्सेदाराशी समन्वय साधून धोकादायक झाडे तातडीने हटवण्याची कार्यवाही करावी अशी मागणी परिसरातून होत आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।